सांगणार आहे। या पद्धतीने जर सॅलड बनवाल तर खायला चांगलं लागेल आणि तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन पण देईल। हे सॅलड आपण अगदी कमी मसाल्यात बनवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। हे सॅलड बनवण्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये फ्लावर घेतलेले आहे, गाजर घेतलेलं आहे, त्यानंतर ब्रोकोली घेतलेली आहे, काकडी घेतलेली आहे आणि बीन्स घेतलेले आहे। या सगळ्या भाज्यांचे मी मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। आता या भाज्या बॉईल करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे। पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चिरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। भाज्या पाण्यात टाकण्याच्या आधी मी चांगल्या स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेल्या होत्या। आता सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपण बॉईल करून घेऊयात। भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला जास्त बॉईल करायच्या नाहीयेत। जास्तीत जास्त 8 ते 10 मिनिटं या बॉईल करून घ्यायच्या आहेत। भाज्या ओव्हरकुक करायच्या नाहीयेत। त्याच्यामध्ये तो क्रंचीनेस असतो तो तसाच ठेवायचा आहे आपल्याला। आता भाज्या इथे बॉईल झालेल्या आहेत। आता मी एक चाळणी घेऊन त्याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या टाकून त्यातलं पाणी काढून घेणार आहे। हे जे भाजी गाळलेलं पाणी आहे ते जे फेकून न देता त्याचा वापर मी दुसऱ्या भाजीमध्ये करणार आहे। तर तुम्ही इथे भाज्या बॉईल करायच्या ऐवजी जर स्टीम करून घेतल्या तर अतिउत्तम आहे, पण मी इथे बॉईल करून घेतलेले आहेत। तर हे पहा, या पाण्याचा वापर आपण दुसऱ्या एखाद्या भाजीमध्ये करणार आहे। आता इथे मी एक कढई गॅसवरती ठेवून गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकलेला आहे। बटर चांगलं वितळवून घ्यायचं आहे। बटर छान वितळलं की त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। ती देखील चांगली परतवून घ्यायची आहे, म्हणजे त्यातला सगळा कच्चेपणा घालवायचा आहे। त्यानंतर मी इथे एक ढोबळी मिरची घेतलेली आहे। ही ढोबळी मिरची आपल्याला उभी चिरून घ्यायची आहे। ही मी अगोदर बॉईल नाही केली कारण याचा थोडासा उग्रपणा जाणवतो, त्याच्यामुळे मी ही परतून घेणार आहे। आलं लसूणची पेस्ट चांगली परतलेली आहे। आता याच्यामध्ये ही ढोबळी मिरची टाकून ती देखील 2 ते 3 मिनिटे मी परतून घेणार आहे। ढोबळी मिरची परतून झाली की त्याच्यामध्ये बॉईल केलेल्या सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे आणि त्या देखील 1 मिनिटभर चांगल्या परतून घेणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे। त्यानंतर थोडासा ऑरिगॅनो टाकलेला आहे। आता ऑरिगॅनो जो आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल।